मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ठाणे महानगरपालिकेची मोठी कारवाई। ठाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेशानुसार ठाणे महानगरपालिका TMCने अवैध बांधकाम आणि मादक पदार्थ विकणाऱ्या हुक्का पार्लर आणि बार्स विरोधात मोठ्या तोडक कारवाईला सुरुवात केली आहे। या मोहिमेअंतर्गत सुरुवातीला 20 ते 25 हुक्का पार्लर आणि बार्सवर कारवाई करण्यात आली आहे। ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त गजानन गोदापुरे यांनी ही माहिती दिली आहे। यावेळी ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, गजानन गोदापुरे सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मुख्य उपस्थितीत सदर कारवाई करण्यात आली। ठाणे शहरात ज्या ज्या ठिकाणी अवैध पद्धतीने हुक्का पार्लर आणि बार्स बांधले गेले आहेत त्यावर आम्ही तोडक कारवाई सुरू ठेवणार आहोत। त्यामुळे शहरातील अवैध व्यवसायांना आळा बसेल आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळेल। ठाणे महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे शहरातील अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे। महापालिकेने यापुढेही अशा अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहे। या कारवाईत ठाणे शहरातील पांचाली, मयुरी, स्वागत, खुशी, इंडियन स्वाद तसेच ठाणे शहरातील विविध अनधिकृत पब, बार, अंमली पदार्थांच्या संबंधित बांधकामावर आज बुलडोझर फिरवण्यात आले। मात्र पुन्हा त्याच ठिकाणी हुक्का पार्लर जे आहेत ते सर्रासपणे सुरू असताना पाहायला मिळतात। आता ठोस कारवाई होईल का? हो, ही सातत्याने कारवाई सुरू राहणार आहे। तर यांना काय दंड आकारण्यात येईल का? वारंवार अशा ठिकाणी तुम्ही सांगून सुद्धा बांधकाम केलं त्यामुळे नक्कीच महापालिकेचं देखील नुकसान आहे आणि यंत्रणा देखील आपली वाया जाते। दोन प्रकारची कारवाई आपण करत असतो, एक तर गुन्हा दाखल करणे आणि दुसरं अतिक्रमण जे झालं असेल किंवा अनधिकृत बांधकाम असेल ते निर्मूलन करणे आणि झालेला खर्च हा संबंधितांकडून आम्ही वसूल करू। शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकामं असतील त्यावर संपूर्णपणे कारवाई करण्यात येईल। काही रेस्टॉरंटमध्ये विशेषतः बारमध्ये हुक्का अवैधरित्या विक्री होते आणि त्यामुळे तरुण पिढी आहे तिचं निश्चितपणे नुकसान होत आहे आणि त्यानंतर काही गैरप्रकारही अशा बार आणि पब्समध्ये होतात। या तक्रारी वेळोवेळी प्राप्त होत होत्या। त्या अनुषंगाने पूर्वी कारवाई करण्यात आली होती, परंतु इफेक्टिव्हली कारवाई होण्याच्या दृष्टीने माननीय पोलीस आयुक्त साहेब तसेच TMCचे आयुक्त यांच्याशी आम्ही म्हणजे सर्वांनी चर्चा करून हे जे अनऑथराइज आणि इलिगल कन्स्ट्रक्ट केलेले जे बार पब आहेत आणि ज्यांनी आतमध्ये सुद्धा बरेच व्हायोलेशन केलेलं आहे अशांची यादी आमच्या संबंधित DCPनी आयुक्तांना पाठवली होती आणि त्यावर जॉईंटली ही कारवाई सुरू झालेली आहे। 9 प्रभागामध्ये ही कारवाई सुरू आहे आणि अशी जी काही इलिगल कन्स्ट्रक्शन आहे जिथे गैरप्रकार होतात आणि ज्यामुळे अपघाताचे प्रकार होतात किंवा अन्य छेडछाड किंवा इतर प्रकार घडू शकतात आणि तरुण पिढी कळत नकळत याच्याकडे आकर्षित होऊन स्वतःच्या जीवितालाही धोका निर्माण करते आणि त्यांचं पुढचं करिअर आहे त्यालाही कळत नकळत धोका होत असतो। तर त्या गोष्टी प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने ही मोहीम आम्ही इफेक्टिव्हली राबवत आहोत। ठाण्याबरोबरच कल्याण, उल्हासनगर येथील आणि भिवंडी येथील आयुक्तांशी सुद्धा आमचा संपर्क झालेला आहे आणि तिथे सुद्धा ही मोहीम सुरू केलेली आहे आणि जिथे शाळा कॉलेजेस आहेत त्याच्या 100 मीटरच्या परिसरामध्ये असलेल्या ज्या टपऱ्या आहेत जिथे सिगरेट, गुटखा याची विक्री होते त्याच्यावर सुद्धा कारवाई या मोहिमेअंतर्गत सातत्याने आता सुरू राहणार आहे। अंमली पदार्थाच्या विक्रीच्या अनुषंगाने मागील 3-4 महिन्यामध्ये मोठी कारवाई आमच्या अँटी नार्कोटिक सेलने केलेली आहे। UP मध्ये जाऊन तिथून जो माल तयार होऊन इथे येऊन विक्री होत होती ते सुद्धा त्या तिथल्या ज्या फॅक्टरीज आहेत त्या बस्ट करण्यात आलेल्या आहेत। ते आरोपी अटक केलेले आहेत आणि ही कारवाई पुढेही राहणार आहे आणि शहरात सुद्धा जिथे लपून छपून अशा काही विक्री होत असेल त्याची माहिती आम्हाला दक्ष नागरिकांनी द्यावी, त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल आणि इफेक्टिव्हली कारवाई केली जाईल एवढं मी या निमित्ताने सांगू इच्छितो।